नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 24 जून आणि आपण बघणार आहोत 25 आणि 26 जून रोजीचा पावसाचा अंदाज. कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढू शकतो या संदर्भाची माहिती. सुरुवातीला आपण मान्सूनची प्रगती जर बघितली तर मान्सूनने आज चांगल्यापैकी उत्तरेपर्यंत मजल मारलेली आहे. म्हणजे अर्थात संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी व्यापलेला आहे आणि मध्य प्रदेश असो किंवा गुजरातच्या देखील दक्षिणेकडील भागापर्यंत मान्सून पोहोचलेला आहे. आणि हेच ते प्रमुख कारण आहे की राज्यामध्ये देखील पाऊस सक्रिय झालेला आहे. यानंतर जर आपण काल किंवा आज सकाळपर्यंत पावसाचा अंदाज जर बघितला कुठे कशा स्वरूपाचा झाला, तर आपल्याला किनारपट्टी किंवा कोकणाच्या आसपास चांगल्यापैकी पावसाची नोंदी बघायला मिळत आहेत. अतिवृष्टी असेल किंवा या ठिकाणी जो पाऊस झालेला आहे यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा देखील या ठिकाणी कोंडलेला आहे, अशा प्रकारची स्थिती आहे. कारण की अतिवृष्टीच्या नोंदी या ठिकाणी बघायला मिळालेल्या आहेत. ही स्थिती आपल्याला उत्तरेकडील कोकणामध्ये पालघरच्या आसपास किंवा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत देखील हा पाऊस झालेला आहे. घाट असेल किंवा घाटाच्या पूर्वेकडील भागाच्या आसपास देखील काही प्रमाणात पाऊस आहे. पुणे जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसाची नोंदी आहेत. यानंतर अहिल्यानगरमध्ये देखील भले सार्वत्रिक नसेल परंतु बऱ्याचशा ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस आहे. नाशिक जिल्ह्याच्या देखील पूर्वेकडील भागामध्ये बऱ्याचशा ठिकाणी मुसळधार पाऊस आहे. पश्चिमेकडील भागाच्या आसपास देखील काही ठिकाणी अतिवृष्टीच्या या ठिकाणी नोंदी झालेल्या आहेत. यानंतर नंदुरबारकडमध्ये देखील या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस आहे. भले याच जळगाव असेल किंवा धुळेच्या आसपास सार्वत्रिक पाऊस नाही परंतु चांगल्यापैकी पाऊस मुसळधार स्वरूपाचा आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील सार्वत्रिक पाऊस नाही परंतु छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, खुलताबादचा थोडाफार भाग किंवा मग सोयगाव असेल, सिल्लोड या ठिकाणी देखील मुसळधार पावसाच्या नोंदी आहेत. जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची कमेंट कालच्या व्हिडिओला होती का? कालच होती ती कमेंट की आमच्याकडे पाऊस सक्रिय नाही. तर कालच त्या ठिकाणी पाऊस सक्रिय झालेला होता आणि या ठिकाणी देखील मुसळधार नोंदी बघायला मिळालेल्या आहेत. परभणी, हिंगोलीपर्यंत देखील बीडच्या काही भागामध्ये अपवादात्मक थोड्या भागासाठी पाऊस झालेला आहे. व्याप्ती भले सार्वत्रिक नसली परंतु पाऊस आहे. दक्षिण मध्य मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राकडे तर पावसाची थोडीशी कमतरता आहे. त्यानंतर विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी चांगल्यापैकी दाट अशा नोंदी झालेल्या आहेत. अतिमुसळधार पावसाच्या थोड्याफार भागासाठी नोंदी आहेत परंतु बऱ्याचशा ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळालेला आहे. यानंतर आपण जर आता थोड्या वेळापूर्वीची स्थिती जर बघितली तर पश्चिमी विदर्भाकडे चांगल्यापैकी जोरदार पाऊस देईल किंवा मुसळधार पाऊस देईल अशा प्रकारची या ठिकाणी स्थिती आहे. अतिमुसळधार पाऊस देखील काही ठिकाणी बरसण्याचा या ठिकाणी दाट अंदाज आहे. जसं की यवतमाळ असेल, अमरावतीमध्ये देखील ही स्थिती आहे. वर्ध्यामध्ये देखील आता सध्या देखील वर्ध्यामध्ये पाऊस चालू असेल, चांगल्यापैकी सक्रिय झालेला आहे. चंद्रपूरपर्यंत आणि नागपूरपर्यंत देखील हा पाऊस बऱ्यापैकी सक्रिय होईल. त्यानंतर दक्षिणेकडील मराठवाड्याच्या नांदेड असो किंवा परभणी, हिंगोलीच्या आसपास देखील पाऊस चालू आहे. धाराशिवमध्ये देखील पाऊस सक्रिय झालेला आहे. सोलापूरच्या आसपास थोड्याफार भागासाठी विजा चमकत असतील किंवा गडगडाट या ठिकाणी होत असणार आहे. यानंतर छत्रपती संभाजीनगरचा वैजापूर किंवा नाशिकच्या पूर्व भागामध्ये देखील थोडाफार गडगडाट या ठिकाणी चालू आहे. बाकी ठिकाणी देखील वातावरण अनुकूल आहे. संध्याकाळी ते रात्रीपर्यंत या ठिकाणी देखील पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज आहे. उद्यासाठीचा जर 25 तारखेचा अंदाज बघितला कुठे पाऊस होऊ शकतो, तर विदर्भामध्ये देखील उद्या बऱ्यापैकी पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. बऱ्याचशा ठिकाणी पावसाच्या नोंदी होतील. यासह मराठवाड्याच्या आसपास देखील हा पाऊस या ठिकाणी पडणार आहे. परंतु आपण जर बाकीची स्थिती जर बघितली उत्तर महाराष्ट्राकडची, तर उत्तर महाराष्ट्राकडे काहीसे कोरडे वारे या ठिकाणी येणार आहेत. कारण की राजस्थानकडे मोठ्या प्रमाणात जोरदार वारे वाहत आहेत आणि हेच वारे आपल्याला उत्तर महाराष्ट्राकडे आल्यामुळे या ठिकाणी थोडासा पाऊस कमी होऊ शकतो. थोड्याफार भागासाठी हा पाऊस मिळेल परंतु हे ढग जसे पुढे येतील तसे मराठवाड्याच्या आसपास किंवा छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगरचा देखील नगरचा भाग किंवा शेवगाव, पाथर्डीच्या आसपास, पुण्याचा काही भाग, सोलापूरचा देखील काही भाग या दक्षिण मराठवाड्याकडे बरसण्याची दाट शक्यता आहे. आणि यासह किनारपट्टीला देखील थोडेसे पश्चिमेकडचे वारे सक्रिय झाल्यामुळे थोड्या दिवसासाठी किंवा काही तासासाठी तरी पण याचा परिणाम उत्तर कोकणात या ठिकाणी पडेल आणि मुंबईपासून खाली हा पाऊस सक्रिय बघायला मिळेल. बाकी ठिकाणी देखील पाऊस होईल परंतु सार्वत्रिक व्याप्ती होण्याची शक्यता कमी आहे. कोल्हापूरच्या आसपास किंवा सांगलीच्या आसपास हा पाऊस बघायला या ठिकाणी मिळणार आहे. परवाची जर आपण परिस्थिती बघितली, परवा विदर्भाकडे काहीसा पाऊस सक्रियता कमी होण्याचा अंदाज आहे. कारण की अजून काहीसे जे वारे असतील तर थोडेसे विदर्भाकडे देखील सरकतील आणि विदर्भाकडे सरकल्यामुळे विदर्भाचा उत्तरेकडचा भागातील पाऊस हा कमजोर होईल. परंतु तरी देखील थोड्याफार भागासाठी पाऊस होईल आणि जशी ही वारे थोडीशी दक्षिणेकडे ढग घेऊन येतील तसा पाऊस हा दक्षिण विदर्भाच्या आसपास आपल्याला बघायला मिळेल. दक्षिण मराठवाड्याच्या आसपास देखील काही भागासाठी पाऊस असेल. हा सार्वत्रिक तरी ह्या ठिकाणी बघायला मिळणार नाही. सार्वत्रिक पाऊस हा पश्चिमेकडील मराठवाडा या ठिकाणी किंवा पश्चिमेकडील जो महाराष्ट्र आहे ज्यामध्ये अहिल्यानगर असेल किंवा पुण्याचा भाग आहे, सोलापूर आहे, सातारा आहे, धाराशिव आहे, लातूर या ठिकाणी हा बघायला मिळणार आहे.
म्हणजे या ठिकाणी हा पाऊस ज्यावेळेस ढग सगळे गोळा होतील अशा प्रकारे, त्यावेळेस हा पाऊस याच ठिकाणी पडण्याची शक्यता अधिक आहे. त्यासह किनारपट्टीमधून देखील काहीसे बाष्प दक्षिणेकडे भागामधून मिळेल, कारण की थोडेसे बाष्प खाली ढकलल्यामुळे हे अशा प्रकारे इकडे पोहोचतील आणि या भागामध्ये पाऊस देण्याचा परवा 26 जून रोजीचा जास्तीत जास्त अंदाज आहे. बाकी दक्षिणेकडे देखील पाऊस हा चांगल्यापैकी सक्रिय राहील. कोल्हापूर असेल किंवा मग सिंधुदुर्गमध्ये देखील हा पाऊस चांगल्यापैकी पडण्याचा अंदाज आहे. सांगलीपर्यंत देखील परवा पोहोचेल अशा प्रकारची एकंदरीत स्थिती आहे. या व्यतिरिक्त जर आपण बघितलं, जरी समजा थोडेसे उष्ण वारे जरी कोरडे वारे सक्रिय झालेले असले, परंतु घाटाच्या आसपास येऊन थोडेसे अडकाव झाल्यामुळे जे ढग असतील आपले, तर हे थोडेफार नाशिक जिल्ह्याच्या आसपास स्थिरावतील किंवा छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम भागापर्यंत, पुण्याच्या उत्तर भागापर्यंत या ठिकाणी देखील बऱ्यापैकी गडगडाटी पाऊस हा या भागामध्ये देखील आपल्याला बघायला मिळणार आहे. अशा प्रकारची एकंदरीत माहिती आहे. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.